मंडळी, बऱ्याचदा असं होतं की पालक मराठी मीडियममधले असतात आणि आपण आपल्या मुलांना टाकतो इंग्लिश मीडियममध्ये. कारण आपल्याला कायम वाटतं, ॲज अ पेरेंट आपल्याला नेहमी वाटतं की आपल्या लहान मूल जे आहे कुठेही मागे पडता कामा नये. आजकाल कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे, जॉब चांगला मिळावा, त्यांचं शिक्षण चांगलं व्हावं, पुढे खूप त्यांचं आयुष्य चांगलं जावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. त्यामुळे जरी पालकांचं शिक्षण मराठी मीडियममध्ये झालं असलं तरी आजकाल वी प्रिफर आवर चिल्ड्रन टू गो टू इंग्लिश मीडियम स्कूल्स. पण होतं आहे काय, ऑलराईट, घरी तुम्ही जर तसं वातावरण नाही बनवलं तर तुमच्या मुलाला थोडंसं टफ टाईम जाऊ शकतं. इंग्लिश मीडियम स्कूल आहे म्हणजे टीचर्स इंग्लिशमध्ये बोलणारच आहेत, इव्हेंच्युअली तुमचं मूल इंग्लिश शिकणारच आहे. पण जर आपण घरीच थोडंसं तसं वातावरण केलं, मी असं अजिबात कुठेही म्हणत नाही आहे की मराठीला सोडून देऊया, घरी आपण 24/7 24 तास आपण फक्त इंग्लिश बोलूया, असं माझं म्हणणं अजिबात नाही आहे. अजिबात मला मिसअंडरस्टँड करून घेऊ नका. माझं म्हणणं एवढंच आहे की दिवसातले जर आपण 15 मिनटं आपल्या लहान मुलांबरोबर इंग्लिशमध्ये जर बोललो तर ते शब्द त्यांच्या कानावर पडतील, त्यांना ती एक नॉर्मल भाषा वाटेल. मी बरेच मुलं अशी बघितलेली आहेत जे इंग्लिश मीडियममध्ये जात आहेत, SSC असो, CBSE असो, कोणत्याही बोर्डची असो, पण घरी ते वातावरण नाही आहे. घरी त्यांचे आई वडील एक पण इंग्लिश वाक्य बोलत नाहीत आणि शाळेत मात्र इंग्लिश शिकवत आहेत. आणि जेव्हा कोणतरी तिसरा व्यक्ती, जेव्हा गेस्ट वगैरे घरी येतात आणि इंग्लिशमध्ये त्यांना प्रश्न विचारतात, त्यांच्याकडे काहीही उत्तर नसतं. 4थीत असतील मुलं, 7वीत असतील, 8वीत असतील, 10वीत असतील, स्टँडर्ड इज नॉट इम्पॉर्टंट, पण ते उत्तर देत नाहीत का? बिकॉज दे आर स्कॅर्ड. त्यांना वाटतं इंग्लिश म्हणजे काहीतरी असं एक वेगळीच लँग्वेज आहे, मी कसं बोलू. आयदर दे आर स्कॅर्ड किंवा दुसरं एक मेजर रिझन इज लाजतात. लहान मुलं लाजतात की अरे मी हे कसं बोलू इंग्लिशमध्ये, कारण तसं वातावरणच नाही आहे. सो मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही 24 तास इंग्लिशमध्ये बोला. एक जस्ट 15 मिनिट्स तुमच्या लहान मुलांबरोबर इंग्लिशमध्ये बोला, ओके. किंवा दिवसातले काही वाक्य अधूनमधून इंग्लिशमध्ये बोला, ओके. आता ती वाक्य नेमकी काय आहेत, कशी बोलायची, यासाठीच आजचा व्हिडिओ आहे, ओके. सलग 15 मिनटं जरी बोलायला जमलं नाही तरी आधीमध्ये आपण जे त्यांना इन्स्ट्रक्शन्स देतो की अगं हे कर, ते कर, हे करूयात का, ते करू नकोस, जे काही आपण त्यांच्याशी संभाषण करतो ऑन अ डेली बेसिस, ते सेंटेन्सेस मी तुम्हाला सांगणार आहेत आणि भरपूर सेंटेन्सेस सांगणार आहेत. 150 सेंटेन्सेस सांगणार आहे. त्यामुळे व्हरायटी ऑफ सेंटेन्सेस तुम्हाला आज खूप मिळणार आहे. त्यामुळे ही सेंटेन्सेस प्लीज बघा आणि आजपासून सुरू करा हे धोरण की एक 15 मिनिट्स किंवा ठरवा की आज मी 5 वाक्य का होईना माझ्या मुलाबरोबर, माझ्या मुलीबरोबर इंग्लिशमधले बोलणार आहे. ती 5च वाक्य तुम्ही लिहून काढू शकता आणि ती तुम्ही रिपीट करू शकता जेव्हा तुमचं मूल शाळेतून येईल. प्लीज हे करा. मी का सांगते, तुम्हाला तर ते 5 वाक्य येतीलच, पण हे मुलांच्या भविष्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मला माहिती आहे ह्याच्यावर डिबेट पण होते. बरेच जण हे पण म्हणतात की मराठीच मातृभाषा आहे, आम्ही मराठीच बोलणार, आम्ही इंग्लिश का शिकू, इंग्लिश का शिकवू लहान मुलांना आणि इंग्लिश का बोलू. पण आज तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये जा, ओके. जरी मराठी, आता मी पुण्यात राहते म्हणून मी पुण्याचं एक्झाम्पल देते, पुण्यात मराठीच बोलली जाते, पण पुण्यातल्या ज्या कंपन्या आहेत कोणत्याही कंपनीमध्ये जा आणि मराठीमध्ये इंटरव्ह्यू देऊन दाखवा. मराठीमध्ये कोणीही इंटरव्ह्यू घेत नाही पुण्यात असून सुद्धा, ओके. तुम्हाला इंग्लिशमध्येच तुमचं इंट्रोडक्शन द्यावं लागतं, इंग्लिशमध्येच HR जे काय क्वेश्चन्स विचारतो इंग्लिशमध्येच उत्तर द्यावं लागतं, जे काय मॅनेजर विचारतो ते सुद्धा इंग्लिशमध्येच तुम्हाला कम्युनिकेट करावं लागतं, ऑलराईट. सो मराठी तर आपल्याला येतेच, कुठेही आपण मराठीला कमी लेखत नाही आहे, बट आपल्या मुलांचं लाईफ इथून पुढे छान व्हावं यासाठी प्लीज थोडासा ॲज अ पेरेंट आपण प्रयत्न करूया. यासाठीच आजचा आपला हा व्हिडिओ आहे. सुरुवात करूयात आजच्या किड्ससाठीच्या सेंटेन्सेसना. लवकर आवर, आपल्याला उशीर होतोय. लहान मुलांना हे वाक्य किती वेळा रिपीट करावं लागतं आपल्याला. हरी अप, वी आर गेटिंग लेट. हरी अप, वी आर गेटिंग लेट. ते व्यवस्थित घाल बरं. वेअर इट प्रॉपरली, वेअर इट प्रॉपरली. तुला आज काय करायचं आहे? व्हॉट डू यू वॉन्ट टू डू टुडे? व्हॉट डू यू वॉन्ट टू डू टुडे? चल मंदिरात जाऊया. लेट्स गो टू द टेम्पल. लेट्स गो टू द टेम्पल. तुझे दात घासून तयार हो. ब्रश युअर टीथ अँड गेट रेडी. ब्रश युअर टीथ अँड गेट रेडी. तुझे बूट घाल. वेअर युअर शूज. वेअर युअर शूज. तिथे जाऊ नकोस. डोंट गो देअर. डोंट गो देअर. त्याला हात लावू नकोस. डोंट टच इट. डोंट टच इट.
ते तिथे ठेवू नकोस. डोंट कीप इट देअर. डोंट कीप इट देअर. त्याच्यावर विश्वास ठेवू नको. डोंट बिलीव्ह हिम. डोंट बिलीव्ह हिम. मला चिडवू नकोस. डोंट टीज मी. डोंट टीज मी. इकडे सिच्युएशननुसार यू कॅन चेंज द सेंटेन्स. म्हणजे त्याला चिडवू नकोस. डोंट टीज हिम. ओके. तिला चिडवू नकोस. डोंट टीज हर. तुझ्या फ्रेंडला चिडवू नकोस. डोंट टीज युअर फ्रेंड. सो प्लीज चेंज द वर्ड्स अकॉर्डिंग टू द सिच्युएशन्स. नुसतं आपल्याला पाठ करायची नाही आहे. द वर्ड्स सिच्युएशननुसार यू कॅन चेंज अँड यूज द सेम सेंटेन्स स्ट्रक्चर. मला विचारू नकोस. डोंट आस्क मी. डोंट आस्क मी. तुझा घरचा अभ्यास पूर्ण कर किंवा तुझा गृहपाठ पूर्ण कर. कम्प्लीट युअर होमवर्क. कम्प्लीट युअर होमवर्क. माझ्यासोबत येऊ नकोस. डोंट कम विथ मी. डोंट कम विथ मी. त्याच्यासोबत जाऊ नको. डोंट गो विथ हिम. डोंट गो विथ हिम. ते ओढू नकोस. डोंट पुल इट. डोंट पुल इट. चिंता करू नको. डोंट वरी. डोंट वरी. रडू नकोस. डोंट क्राय. आता इकडे जे आपण डोंट म्हणतोय ना, ते ॲक्च्युली डू नॉट आहे बरं का. डू नॉट. डू नॉट क्राय. तर डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन होऊन डोंट आपण म्हणतो. डू नॉट हे दोन वेगळे वर्ड्स आहेत. त्याचा आपण शॉर्ट फॉर्म डोंट म्हणतो इंग्लिशमध्ये. माझ्या मागे बोल. रिपीट आफ्टर मी. रिपीट आफ्टर मी. तयार हो. गेट रेडी. गेट रेडी. ओरडू नकोस. डोंट शाउट. डोंट शाउट. लवकर कर. हरी अप. हे कचरा पेटीमध्ये फेकून दे. थ्रो इट इन द डस्टबिन. थ्रो इट इन द डस्टबिन. घट्ट पकडून ठेव. होल्ड इट टाईटली. होल्ड इट टाईटली. मारामारी नाही करायची. नो हिटिंग. नो हिटिंग. तुझे हात धु. वॉश युअर हँड्स. वॉश युअर हँड्स. पुढे ये. कम फॉरवर्ड. कम फॉरवर्ड. मागे जा. गो बॅकवर्ड्स किंवा गो बॅक. गो बॅक. माफी माग किंवा सॉरी म्हण. से सॉरी. से सॉरी. आणि हे तर खूप इगोइस्टिक वाटतं. लहान मुलं आर सो अडॅमेंट टू से सॉरी. माझी मुलगी 3 वर्षाची होईल. सॉरी म्हणायला सांगितलं की सॉरी आमचं येतच नाही. त्यामुळे बट आय जस्ट टेल हर. म्हणजे सॉरी म्हण. ती म्हणत नाही ही वेगळी गोष्ट. बट वी जस्ट कीप ऑन टेलिंग द राईट थिंग्स टू डू. यू नो. सो से सॉरी. त्यांनी ऐकलं नाही ऐकलं तरी चालेल. बट मेक इट अ पॉईंट दॅट तुम्ही त्यांना करेक्ट इन्स्ट्रक्शन्स देत आहेत. कधी ना कधी ते नक्की फॉलो करतील. झोपायला जा. गो टू बेड. गो टू बेड. पटकन जा. गो फास्ट. गो फास्ट. पळू नको. डोंट रन. डोंट रन. हळू खा. ईट स्लोली. ईट स्लोली. जंक खाऊ नकोस. डोंट ईट जंक. डोंट ईट जंक फूड. उड्या मारू नकोस. डोंट जम्प किंवा बेडवर उड्या मारू नकोस. हे माझं पेटंट वाक्य माझ्या मुलीसाठी. बेडवर प्लीज उड्या मारू नकोस. नो जम्पिंग ऑन द बेड किंवा डोंट जम्प ऑन द बेड. यू विल हर्ट युअर सेल्फ. डोंट जम्प ऑन द बेड. माझ्यासोबत ये. कम विथ मी. कम विथ मी. हळू आवाजात बोल. स्पीक स्लोली. स्पीक स्लोली. तुझ्या मैत्रिणींच्या सोबत खेळ. प्ले विथ युअर फ्रेंड्स. प्ले विथ युअर फ्रेंड्स. मला दे ते. गिव इट टू मी. गिव इट टू मी. चॉकलेट खाऊ नको. डोंट ईट चॉकलेट. डोंट ईट चॉकलेट. खाली ये. कम डाऊन. कम डाऊन. ओके. आधीच्या सेंटेन्सवरून मला असं आठवतं आहे. आता मी पण पेरेंट आहे सो आय कॅन टोटली रिलेट. आपण एखादी गोष्ट जेव्हा त्यांना डोंट म्हणतो ना, लहान मुलं हमखास ती गोष्ट करतातच. सो इन्स्टेड ऑफ सेईंग समथिंग की डोंट ईट चॉकलेट, त्यांचं माइंड थोडंसं डायवर्ट करायला ट्राय करा. सो डोंट ईट चॉकलेटच्या ऐवजी त्यांना म्हणू शकता लेट्स ईट चॉकलेट लेटर ऑन. डू यू वॉन्ट टू ईट बिस्किट राईट नाव. सो जे काही आहे. सो डोंटपेक्षा म्हणू शकता की चॉकलेट आपण नंतर खाऊ. आत्ता तुला बिस्किट हवं आहे का. विल ईट चॉकलेट टुमॉरो. डू यू वॉन्ट सम चीज राईट नाव. जे काही आहे. सो त्यांचं माइंड डायवर्ट करा. त्यांना वेगळे ऑप्शन्स द्या. आपण डोंट क्राय असं मी जेव्हा जेव्हा माझ्या मुलीला म्हणते तेव्हा शी ॲब्सल्यूटली क्राईज. सो माझ्या म्हणण्याचा काहीच उपयोग होत नाही. सो आता आम्ही तिला म्हणणं थांबवलं आहे की शाळेत जाताना रडू नकोस. आम्ही काय म्हणतो, शाळेत जाताना आम्हाला बाय करून जाणार ना, रडणार ना असं म्हणतच नाही. शाळेत जाताना रडू नको असं म्हटल्यावर लहान मुलं रडतातच. सो आता आम्ही ठरवलं की ते म्हणायचंच नाही. आपण काय म्हणायचं, बाय करून जाणार ना तू आम्हाला. मग जरा ओके असतो तिचा मूड. अदरवाईज आपण ज्या गोष्टींवर फोकस करतो मुलं तेच करणार आहेत. सो इन्स्टेड ऑफ डोंट, फाइंड आउट अ डिफरंट ऑप्शन वॉट यू कॅन से टू युअर किड्स. जस्ट अ पेरेंटिंग ॲडवाईस. इंग्लिशशी काही संबंध नव्हता बट ॲज अ पेरेंट आय कॅन टोटली रिलेट. खाली ये. कम डाऊन. कम डाऊन. तुझी सायकल चालव. राईड युअर बायसिकल. राईड युअर बायसिकल. आता मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, या व्हिडिओमध्ये पण सांगते, दुचाकी आपल्याला चालवायची असेल तर इट इज ऑलवेज राईड.
आणि 4 चाकी जर चालवायची असेल 4 व्हीलर तर इट इज ऑलवेज ड्राईव्ह. सो राईड युअर बायसिकल. आणि जेव्हा तुम्हाला कारबद्दल बोलायचं असेल इट इज गोइंग टू बी ड्राईव्ह युअर कार. लहान मुलांचं वाक्य नाही आहे, बट आय एम जस्ट टेलिंग द डिफरन्स. राईड युअर कार असं होऊ शकत नाही किंवा ड्राईव्ह युअर बायसिकल असं पण कधी होऊ शकत नाही. दुचाकी इज ऑलवेज राईड अँड 4 चाकी इज ऑलवेज ड्राईव्ह. जस्ट सम एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. सो राईड युअर बायसिकल. तुला खेळायचं आहे का? डू यू वॉन्ट टू प्ले? डू यू वॉन्ट टू प्ले? पण का पण? बट वाय? ओके, बट वाय? श्रीचा फेवरेट म्हणजे माझ्या मुलीचा फेवरेट सेंटेन्स आहे. का पण? आई का पण? तिला प्रत्येक गोष्टीत का रिझनिंग हवं असतं. आता आम्ही मोठे झालो आहे, प्रत्येक गोष्टीत कारण पाहिजे असतं. बट वाय विच इज अ गुड थिंग. आणि जेव्हा जेव्हा तुमची लहान मुलं तुम्हाला काहीही रिझन्स विचारतील प्लीज त्यांना खरी रिझन द्या, खरं उत्तर द्या, कारण ते लक्षात ठेवतात. आपल्याला वाटतं की ते लहान आहे काय कळणार आहे. नाही, त्यांना खरं रिझन सांगा जे काय आहे. आम्ही आता तिच्याबरोबर काहीच खोटं बोलत नाही, जे फॅक्ट्स आहे तेच मांडतो आम्ही. सो वी ट्रीट हर लाईक शी इज अन अडल्ट. म्हणजे अगदी रडते वगैरे ती, बट जे काही बोलतो ना आम्ही डे 1 पासून तिच्यासोबत, सो आम्ही कधी ती लहान आहे तिला काय कळणार आहे असं कधीच आम्ही आमच्या मुलीला ट्रीट नाही केलं आहे. म्हणून थोडासा समजूतदारपणा पण चांगला आहे तिच्यामध्ये. So yeah, it's like how you treat your kids. Treat them with respect and they will treat you with respect, and you all will be a happy family. कारण मी बऱ्याच पेरेंट्सना बघितलं आहे की वस्कन अंगावर धावून जातात लहान मुलांच्या. अगं ते काय करते, हे सोड ते सोड, की हे नको करू ते नको करू, तिला काय कळतंय, ही असंच करते तसंच करते. पाहुणे येतात तेव्हा पाहुण्यांच्या समोर बोललं जातं ही खूप त्रास देते, हेच करते तेच करते. तुम्हाला वाटतं का की ते लहान मुलाला काहीच कळत नाही आहे? तुमचं लहान मूल कायम तुम्हाला ऐकतंय, त्यांना टोन पण समजते आणि त्यांना समजतो सुद्धा आहे अर्थ. सो तुम्ही कसं वातावरण क्रिएट करता घरी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो मेक शुअर की जे काय तुम्ही शब्द बोलताय दोज आर नाईस अँड काइंड वर्ड्स. ऑल राईट. अजून एक जस्ट मला एक गोष्ट आठवली म्हणून सांगते. तुम्ही म्हणाल थोडंसं डायव्हर्जन होतं आहे टॉपिकवरून, बट जस्ट पेरेंटिंगसाठी थोडंसं इम्पॉर्टंट आहे, चाइल्डच्या ग्रूमिंगसाठी इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा पेरेंट्स are not satisfied with the performance of the स्कूल टीचर्स बरोबर प्रॉब्लेम असतो, क्लास टीचर बरोबर प्रॉब्लेम असतो. बरेच कंप्लेंट्स असतात की ह्यांची क्लास टीचर सारखी सुट्टीच घेते, नीटच घेत नाही, काही फेवरेट स्टुडंट्सच आहेत, यांना नीट शिकवतच नाही, खडूसच आहेत, पेरेंट्स टीचर्स मीटिंगमध्ये बोलतच नाही. काही इश्यूज असतात काही पेरेंट्सना विथ स्कूल टीचर्स. आणि ह्या गोष्टी आपण डिस्कस करतो विथ आवर फ्रेंड्स आपल्या लहान मुलांसमोर. In front of your kids. If you are going to disrespect their teachers, the kids are definitely not going to respect their teachers. So जे काही तुम्हाला बोलायचं आहे मी परत सांगते, लहान मुलांसमोर खूप जपून बोला. त्यांच्यासमोर जर तुम्ही बोललात की अरे ह्यांच्या टीचरला काहीच कळत नाही, ते स्कूलमध्ये जाऊन त्यांच्या टीचरला रिस्पेक्ट करणारच नाही आहे. आणि मग डोंट एक्सपेक्ट युअर किड टू फॉलो एनी इन्स्ट्रक्शन्स इन स्कूल. आणि मग कंप्लेंट्स येत राहतात, तुम्ही टीचरला ब्लेम करत राहता. इट इज नॉट लाईक दॅट. थोडंसं तुम्ही रिवाइंड करून विचार करा. इट इज बिकॉज ऑफ यू आर ऑलवेज स्क्रिबिंग अबाउट द टीचर इन फ्रंट ऑफ युअर किड. सो प्लीज स्टॉप डुईंग दॅट. मूव्हिंग टू आवर टॉपिक. नेक्स्ट सेंटेन्स इज पण कुठे. बट वेअर पण कुठे जायचं आहे आई? बट वेअर आर वी गोईंग? ओके. पण कधी? बट व्हेन. पण कसं? बट हाव. कसं करायचं? हाव शुड वी डू इट? बट हाव. वेळीत झोप. स्लीप ऑन टाईम. दररोज आंघोळ कर. टेक अ बाथ डेली. जेवण नीट कर. ईट प्रॉपर्ली. दुपारचं जेवण कर. हॅव लंच. आईला मदत कर. हेल्प मॉम. ओके. आईला मदत कर. हेल्प मॉम. वेळीच शाळेला जा किंवा हेल्प आई पण म्हणू शकता, मॉम नाही, हेल्प आई असं पण म्हणू शकता. वेळीच शाळेला जा. गो टू स्कूल ऑन टाईम. अभ्यासाचा वेळ ठरव. सेट अ टाईम फॉर स्टडिंग. खेळाचे नियोजन कर. प्लॅन युअर प्ले. ओके. प्लॅन युअर प्ले. पुस्तक वाचून घे. रीड युअर बुक किंवा रीड द बुक. आईवडिलांचं ऐकून चला. ओबे युअर पेरेंट्स किंवा ओबे युअर एल्डर्स. मित्रांना मदत कर. हेल्प युअर फ्रेंड्स.
हेल्प युअर फ्रेंड्स. तुम्ही बघितलं का खूप इझी सेंटेन्सेस सांगितले आहेत, काहीच डिफिकल्ट सेंटेन्सेस सांगितली नाही आहेत, अगदी इझी सेंटेन्सेस आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यामधली कुठली पण 5 सेंटेन्सेस रोज निवडा आणि रोज लहान मुलांबरोबर बोला. वेळेचा सदुपयोग कर. युटिलाइज युअर टाईम प्रॉपरली. युटिलाइज टाईम प्रॉपरली. दिवसभराचं नियोजन कर. प्लॅन युअर डे. प्लॅन युअर डे. टी व्ही कमी पहा. वॉच लेस टी व्ही. वॉच लेस टी व्ही. खेळायला वेळ दे. गिव्ह टाईम फॉर प्ले. ओके, किंवा बाहेर जाऊन खेळ. प्ले आउटडोर्स. प्ले आउटडोर्स. अभ्यास नीट करा. स्टडी वेल. स्टडी वेल. अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. फोकस ऑन युअर स्टडीज. फोकस ऑन युअर स्टडीज. आपला वेळ वाया घालवू नकोस. डोंट वेस्ट युअर टाईम. डोंट वेस्ट युअर टाईम. वेळेवर जेवण कर. ईट ऑन टाईम. ईट ऑन टाईम. तासाचं नियोजन कर. प्लॅन युअर आवर. प्लॅन युअर आवर. मित्रांसोबत शाळेचं होमवर्क कर. डू स्कूल होमवर्क विथ युअर फ्रेंड्स. ओके, यू कॅन डू युअर स्कूल होमवर्क विथ युअर फ्रेंड्स. शाळेत नियम पाळ बरं का. फॉलो रूल्स ॲट स्कूल. फॉलो रूल्स ॲट स्कूल. तासभर अभ्यास कर. स्टडी फॉर एन आवर. स्टडी फॉर एन आवर. स्वच्छ हाताने खा. ईट विथ क्लीन हँड्स. ईट विथ क्लीन हँड्स. वेळेचं पालन कर. फॉलो द टाईम. फॉलो द टाईम. बाहेर खाणं टाळ. अवॉइड ईटिंग आउटसाईड. अवॉइड ईटिंग आउटसाईड. आजी आजोबांना भेट. मीट युअर ग्रँडपेरेंट्स. मीट युअर ग्रँडपेरेंट्स. आई वडिलांचं ऐक. लिसन टू युअर पेरेंट्स किंवा लिसन टू युअर टीचर्स. घरी वेळेवर ये. कम होम ऑन टाईम. कम होम ऑन टाईम. वक्तशीर रहा. बी पंक्च्युअल. बी पंक्च्युअल. इतरांना मदत कर. हेल्प अदर्स. शाळेत लक्ष दे. पे अटेन्शन ॲट स्कूल. पे अटेन्शन ॲट स्कूल. नियमित व्यायाम कर. एक्सरसाइज रेग्युलरली. शांतपणे वाग. बिहेव कामली. बिहेव कामली. कोणताही राग धरू नकोस. डोंट होल्ड एनी अँगर किंवा डोंट होल्ड एनी ग्रजेस. इतरांशी प्रेमाने वाग. ट्रीट अदर्स विथ लव्ह. ट्रीट अदर्स विथ लव्ह. नीड बस. सिट प्रॉपरली. सिट प्रॉपरली. कपडे वेळेवर बदल. चेंज क्लोथ्स ऑन टाईम. चेंज क्लोथ्स ऑन टाईम. पेन पेन्सिल नीट वापर. यूज पेन अँड पेन्सिल प्रॉपरली. यूज पेन अँड पेन्सिल प्रॉपरली. स्वयंपाकघर स्वच्छ ठेव. कीप द किचन क्लीन. कीप द किचन क्लीन. शिस्तीने वाग. बिहेव डिसिप्लिन्ड. ओके, बिहेव इन अ डिसिप्लिन्ड वे. बिहेव इन अ डिसिप्लिन्ड मॅनर. स्वयंपाकात मदत कर. हेल्प मी इन कुकिंग. मला स्वयंपाकात मदत कर. हेल्प मी इन कुकिंग. बाहेर खेळायला जा. गो प्ले आउटसाईड. गो प्ले आउटसाईड. मोबाईल कमी वापर. यूज लेस मोबाईल. पाणी पिऊन घे. ड्रिंक वॉटर. शाळेच्या गणवेशात राहा. स्टे इन स्कूल युनिफॉर्म. स्टे इन स्कूल युनिफॉर्म. खेळणी व्यवस्थित ठेवा. कीप युअर टॉईज ऑर्गनाइज्ड. क्लीन युअर टॉईज. टायडी अप युअर रूम. लॉट ऑफ वेज टू से इट. कीप युअर टॉईज ऑर्गनाइज्ड. चित्र काढ. ड्रॉ पिक्चर्स. गाणी ऐक. लिसन टू म्युझिक. स्वच्छता राख. मेंटेन क्लीनलीनेस. कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस. डोंट वरी अबाउट एनिथिंग. डोंट वरी अबाउट एनिथिंग. ओळखीच्या लोकांना नमस्कार करा. ग्रीट फॅमिलियर पीपल. ग्रीट फॅमिलियर पीपल. शांत रहा. स्टे क्वायट. स्टे क्वायट. धीराने रहा. स्टे काम. स्टे काम. संगणक वापर. यूज द कम्प्युटर. यूज द कम्प्युटर. झोपण्यासाठी वेळेवर जा. गो टू बेड ऑन टाईम. गो टू बेड ऑन टाईम. नीट चाल. वॉक प्रॉपरली. वॉक प्रॉपरली. झोपताना दिवा बंद कर. टर्न ऑफ द लाईट वाईल स्लीपिंग. टर्न ऑफ द लाईट वाईल स्लीपिंग. खोटं बोलू नकोस. डोंट लाय. डोंट लाय. स्वच्छ रहा. स्टे क्लीन. स्टे क्लीन. नीट उभा रहा. स्टँड प्रॉपरली. दुरुस्त कर. फिक्स इट. आपलं काम नीट कर. डू युअर वर्क प्रॉपरली. डू युअर वर्क प्रॉपरली. मित्रांसोबत वाद घालू नकोस. डोंट आर्ग्यू विथ युअर फ्रेंड्स. शिस्तीने वाग. बिहेव वेल. खेळण्यावर पुट अवे युअर टॉईज. झोपायची तयारी कर. प्रिपेअर फॉर बेड. प्रिपेअर फॉर बेड. अभ्यास करा. स्टडी किंवा हिट द बुक्स. हिट द बुक्स. वाचन कर. रीड. आईला मदत कर. हेल्प मॉम. थोडा वेळ खेळ. प्ले फॉर अ वाईल. हात पाय धुवून घे. वॉश युअर हँड्स अँड फीट. घरी ये. कम होम. शाळेत लक्ष दे. पे अटेन्शन इन स्कूल. शाळेला जा. गो टू स्कूल. पुस्तक घे. टेक युअर बुक्स. नाश्ता कर. हॅव ब्रेकफास्ट.
अंघोळ कर, टेक अ बाथ. तोंड धुवून घे, वॉश युअर फेस. लवकर उठ, गेट अप अर्ली. जेवायला या, कम फॉर लंच. कृपया शांत बसा, प्लीज सिट क्वाइटली. कपडे बदलून घ्या, चेंज युअर क्लोथ्स. तुमचा खेळ संपवा, फिनिश युअर गेम. कोणाचाही अपमान करू नकोस, डोंट डिसरिस्पेक्ट एनीवन. घरात घाण करू नकोस, डोंट मेक अ मेस ॲट होम. डोंट मेक अ मेस ॲट होम. नियम तोडू नकोस, डोंट ब्रेक रूल्स किंवा फॉलो द रूल्स. झोपायला उशीर करू नकोस, डोंट स्टे अप लेट. अन्न टाकू नकोस, डोंट वेस्ट फूड. फिनिश युअर फूड, डोंट वेस्ट इट. कोणालाही त्रास देऊ नकोस, डोंट ट्रबल एनीवन. डोंट ट्रबल एनीवन. कचरा टाकू नकोस, डोंट लिटर. डोंट लिटर. टी व्ही खूप वेळ पाहू नकोस, डोंट वॉच टू मच टी व्ही. डोंट वॉच टू मच टी व्ही. उशिरा उठू नकोस, डोंट वेक अप लेट. डोंट वेक अप लेट. मोठ्यांचा आदर करा, रिस्पेक्ट एल्डर्स. वस्तू नीट ठेव, कीप थिंग्स इन ऑर्डर. कीप थिंग्स इन ऑर्डर. डब्बा पूर्ण खा, फिनिश युअर टिफिन. फिनिश युअर टिफिन. नीट लिहा, राईट प्रॉपरली. राईट प्रॉपरली. केस विंचरा, कोम्ब युअर हेअर. कोम्ब युअर हेअर. उशीर करू नकोस, डोंट बी लेट. काळजीपूर्वक, बी केअरफुल. बी केअरफुल. लवकर बरा हो, गेट वेल सून. आणि स्वतःची काळजी घे, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. तर मंडळी, आय होप तुम्हाला ही वाक्य अत्यंत सोपी वाटली असतील. सोपी होतीच. खूप सगळी वाक्य वेगळ्या वेगळ्या सिच्युएशननुसार आपण वाक्य बघितली. तर प्लीज रोज 5 सेंटेन्सेस तरी यूज करा. आणि स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या ॲप अजूनही डाउनलोड केलं नसेल तर ॲप जरूर डाउनलोड करा. स्टेप बाय स्टेप, लेसन वाईज प्री रेकॉर्डेड कोर्सेस आहेत माझ्या ॲपमध्ये. झूम क्लासेसची पण माहिती आहे. कसं ॲप डाउनलोड करायचं तर लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं माझं ॲप आहे, जरूर डाउनलोड करा. दर ट्यूजडेला आणि दर फ्रायडेला आपला व्हिडिओ येत असतो, त्यामुळे न चुकता व्हिडिओज बघा. थोडंफार घरबसल्या इंग्लिश शिकता येईल तुम्हाला. मराठीमधून अगदी सोप्या भाषेतून आपण इंग्लिश शिकत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.